साहित्याची आम्हाला सर्वांना ओढ होती आणि मला स्वतःला कवितेची जास्त आवड होती, गाणी आणि कविता. तर कविता जेव्हा अण्णांच्या मी वाचत गेलो तेव्हा त्या गोडी वाढत गेली. म्हणजे कॉलेजमध्ये जेव्हा गेलो तर ते जास्तच वाढली आणि त्यांच्या गीतांविषयी गोडी वाटायला लागली. गीतं जशी ऐकत गेलो की या गीतात किती ताकद आहे हे कळायला लागलं, त्यांच्या कवितेत किती ताकद आहे हे कळायला लागलं. असं बघा की मराठीत चांगली गीतं लिहिणारी, चांगली कविता लिहिणारी पुष्कळ जण आहेत. मराठीत अनेक कविता लिहिणारे, अनेक गाणं लिहिणारे पुष्कळ जण आहेत. पण अनेक गाणी आणि अनेक कविता लिहून सर्वच्या सर्व जवळजवळ 90-99% म्हटलं तरी हरकत नाही चांगली लिहिणारे मात्र गदी माडगुळकरच आहेत असं मला वाटतं. श्रीधर माडगुळकर हे गदिमांच्या पोटी जरी जन्माला आलेले असले तरी त्यांची स्वतःची म्हणून प्रतिभा होती. मोठ्या झाडाखाली छोटं झाड वाढत नाहीत असं म्हणतात, पण मूळच्या झाडाची सत्व आणि जीवनद्रव्य घेऊन एक वृक्ष दुसरीकडे भरत असतो. तो श्रीधर माडगुळकर असतील, आनंद माडगुळकर असतील, त्यांची इतर भावंडं असतील, या सगळ्यांच्या मध्ये हा प्रतिभेचा अंश आलेला आपल्याला दिसतं. माडगुळ जवळील नाझरे गावच्या श्रीधर स्वामी या आख्यान कवींवरून मोठ्या प्रेमाने गदिमांनी आपल्या थोरल्या सुपुत्राचे नामकरण केले श्रीधर. लहानपणापासून अत्यंत जिद्दी, एखादी गोष्ट त्यांनी करायची ठरवली तर काय वाटेल ते झालं तरी तो तडीला नेणार. आणि दुसरा त्याच्यातला अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे त्याच्या भोवती अक्षरशः मधमाशाच्या पोळ्याभोवती जशा माशा जमतात मधमाशा, तशी त्याच्या भोवती माणसं जमायची. 1967 साली फर्ग्युसन कॉलेजमध्ये आम्ही एका वर्गात आलो आणि तिथे आमचा चौघांचा ग्रुप फॉर्म झाला. म्हणजे मी, शिरू, उल्हास बापट आणि बाळ ढवळे असा आमचा ग्रुप फॉर्म झाला आणि तो आयुष्यभर टिकून राहिला आहे. आजपर्यंत तो टिकून राहिलेला आहे. त्याचं कारण सगळ्यात मोठं म्हणजे शिरू हा त्याच्यातला सगळ्यातला बाइंडिंग फोर्स. तो ॲक्च्युअली मैत्री झाली तरी किती दिवस मला माहिती नव्हतं की हा गदिमांचा मुलगा आहे म्हणून. म्हणजे इतका तो साधा आणि सगळ्यात मिळून मिसळून वागणारा होता आणि त्याच्यामुळे त्याचा मित्रसंग्रह खूप दांडगा होता. गदिमा विद्याताईंच्या संसार गीतातील सप्तसूर म्हणजे वर्षा, कल्पलता, श्रीधर, आनंद, कुमार, दीपा आणि शुभदा या भावंडांच्या सानिध्यात श्रीधरने अतिशय समृद्ध बालपण अनुभवले. त्यातल्या त्यात एका वर्षानेच धाकटा असलेल्या आनंदला घेऊन आजूबाजूच्या मित्रमंडळींसोबत त्याच्या बऱ्याच उचापाती चालत. 7-8 वर्षाचे असताना बरोबरीच्या मुलांच्या मुंजी होऊ लागल्या. शेवटी दोघांची एकत्र मुंज करायची ठरली. मुंजीचा सोहळा डोळ्याचे पारणे फिटावे अशा थाटामाटात पार पडला. गदिमांच्या बरोबरीच्या अनेक दिग्गज कलावंतांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली आणि त्यावर सुवर्ण कळस म्हणजे त्या रात्री पंचवटीच्या प्रांगणात स्वतः बाबूजींनी गीत रामायण सादर केले आणि निवेदन केले खुद्द गदिमांनी. श्रीधरजींचा जन्म 1947 साली झाला. त्यामुळे गदिमांच्या कलाभिव्यक्तीचा सुवर्णकाळ अनुभवायचे भाग्य त्यांना लाभले. क्रिकेट, फुटबॉल, बुद्धिबळ हे त्यांचे आवडते खेळ. फर्ग्युसनमध्ये असतानाच त्यांनी धरती, मायबोली या नियतकालिकांचे संपादन केले. नोटीस बोर्डावरती लेख लागायचे, हे करायचे. त्याचे लेख वाचायला बाहेरच्या कॉलेजमधनं मुलं यायची, मुली यायच्या. खुद्द आचार्य अत्रे यांनी त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक केले होते. श्रीधरजींच्या उत्सुकता वाढत नेणाऱ्या कथा, विचारपूर्ण लेख वेळोवेळी प्रसिद्ध झाले असले तरी त्यांचे हळवे संवेदनशील मन त्यांच्या अनेक कवितांमधून डोकावते. अवघ्या 24व्या वर्षी स्वतःसारख्या उभरत्या लेखक कवींना व्यासपीठ देणाऱ्या जिप्सी या मराठीतील पहिल्या खास तरुणांसाठीच्या मासिकाची त्यांनी सुरुवात केली. म्हणजे आज सानिया, किशोर पाठक, रे ब भारसवाडकर असे अनेक जे कवी आहेत किंवा सुधीर गाडगीळ आहे किंवा देवदत्त गबाले आहेत, असे जे महत्त्वाचे लेखक आहेत किंवा अनिल थत्ते आहे आपला, या सगळ्यांनी सुरुवात आमच्या जिप्सीमधून केलेली होती. त्या काळामध्ये प्रतिभेच्या नव्या कवडशांना उत्तेजन देण्यासाठी काय करता येईल हा जो त्यांचा विचार त्यामागे होता तो खूप महत्त्वाचा होता. आणि पप्पांना या गोष्टीचं म्हणजे गदिमांना या गोष्टीचं अत्यंत कौतुक होतं की आपल्या मुलांनी एक साहित्यिक उपक्रम चालू केला. प्रसिद्ध उद्योगपती शंतनूरावांनी
तुमची मुले पदवीधर झाली की माझ्याकडे पाठवून द्या असे गदिमांना सांगून ठेवले होते. पण एखादा बडा हुद्दा आणि पगाराची संधी असतानाही त्यांनी व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वावलंबनाला महत्त्व दिले. स्वबळावर प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करायचे ठरवले. गदिमा एकदा हाक मारून श्रीधरला जवळ बोलवत म्हणाले, काय संपादक, जिप्सीच्या दिवाळी अंकासाठी आमचे काही लिखाण नको का? हवंय की. मग आमचं पॅड तर आणा. त्याने कोरे कागद लावलेले पॅड व त्यांचे सोनेरी पार्कर पेन त्यांच्या हातात दिले. कागदावरचे शब्द श्रीधरच्या गहिवरल्या डोळ्यातून झिरपत गेले. अंगाचेच अंथरूण कर, अंगाचेच अंथरूण कर, थकवा घे उशाला. अरे अनिकेत अनामिकाला सावलीचा सोस पाहिजे कशाला. पाय ठणकताय, पाय ठणकताय, ठेका पकड त्या ठणकण्याचा. गाण्याची वेळ हीच आहे. तुला वाट शोधून काढायची नाही, पाडायची आहे. दिग्दर्शक बाबा पाठक यांच्या ओळखीने मुंबईतील उद्योगपती विसूभाऊ आरेकर यांची कन्या माया हिचे स्थळ त्यांना सांगून आले. शालीन देखणी माया त्यांना बघता क्षणी पसंत पडली. विद्याताई आणि गदिमांचीही वधू पसंतीवर अंतिम मोहर लागली. श्रीधर आणि माझं लग्न ठरल्यानंतर जवळजवळ मध्ये 4 महिन्याचा तरी कालावधी लोटला. या कालावधीत जसं आम्ही एकमेकांना पत्र लिहित असू तसंच भेटतही असू. एकमेकांच्या सहवासात खूप छान वेळ जात असे. असं होता होता एप्रिल महिना उजाडला आणि मी ह्यांना एप्रिल फुल करायचं ठरवलं. मग मी काय केलं, एक मोठा कागद घेतला आणि त्यावर स्केच पेनने मोठ्या अक्षरात एप्रिल फुल असं लिहिलं आणि तो कागद व्यवस्थित घडी केला, बंद पाकिटात घालून तो ह्यांना पाठवून दिला. असं मी केलं खरं, पण नंतर मला त्याचं खूप वाईट वाटलं. असं वाटलं की हे ते बंद पाकिट उघडतील आणि पत्राऐवजी ती एप्रिल फुलची चिठ्ठी बघतील आणि त्यांचं मन खूप नाराज होईल आणि हळवं कमी मन त्यांचं खूप दुखावलं जाईल अशी मला खूप भीती वाटली. पण आश्चर्य म्हणजे तसं काहीच झालं नाही. रंगपंचमी झाली आणि साधारण 3-4 दिवसातच ह्यांचं एक छानसं पत्र मला आलं आणि माझ्या मनात सप्तरंगांची उधळण करून गेलं. ते पत्र म्हणजे एक नितांत सुंदर अशी कविताच होती. चांदण्याची नीज माझी स्वप्न तू होशील का, रात्र सरता पेंगुळत्या लोचनी फुलशील का, दिवस कलता जांभळांनी सांज तू होशील का, सागराची ओढ माझी मिठीतया मिटशील का, ओठ भिजले माझे दवाने, ओठ भिजले माझे दवाने, तू पहाटे टिपशील का, गेंद फुलले गाली गुलाबी भेटते तेशील का, श्रांत झालेल्या दुपारी एकटी येशील का, प्रीतीच्या या पंचमीला पौर्णिमा करशील का, प्रीतीच्या या पंचमीला पौर्णिमा करशील का. असं सगळं लिहिलं होतं आणि पत्राच्या शेवटी ताक म्हणजे ताजा कलम असं त्यांनी लिहिलं होतं. फार झाले दिसा आता, फार झाले दिसाता, पत्र तू लिहिशील का. श्रीधर हे जसे प्रेमळ होते, सुस्वभावी होते, तसेच ते रसिक आणि मिश्किलही होते हे मात्र मला ती कविता वाचल्यावर त्या क्षणी जाणवलं. 16 मे 1974 साली लग्नकाठ बांधली गेली. हळदुल्या अंगाने माया शीतल नावाने घरात आली. सासू सासरे नणंदा जाऊ दीर यांच्यात दुधात साखर मिळावी तशी मिसळूनही गेली. यथावकाश त्यांच्या संसारवेलीला सुमित्र आणि लीनता अशी 2 गोंडस फुले आली आणि भटक्या जिप्सीचे रूपांतर एका प्रेमळ गृहस्थाश्रमिक कुटुंब प्रमुखात झाले. म्हणजे बाबांच्याकडे सांगायचं तर इतकी लोक सतत यायची, म्हणजे सतत लोकांच्या घराड्यात ते असायचे. काही ना काही काम घेऊन त्यांच्याकडे लोक येणार, म्हणजे काम घेऊन येणाऱ्यांची त्यांच्याकडे संख्या खूप होती लोकांची आणि खूप सगळ्यांची ते मदत करायचे. म्हणजे फक्त ते सांगायचे नाही तर त्यांच्या वागणुकीतून सुद्धा ते आम्ही बऱ्याचदा शिकलोय. मला आठवतंय मी लहान असताना एक छोटी पिगी बँक त्यांनी मला आणून दिली होती
आणि मग मी काही ठिकाणी कविता स्पर्धेला जायचे किंवा कुठे बक्षिसं मिळायची, मग ते सगळे पैसे मी त्यामध्ये आणून टाकायचे आणि वाढदिवसाला छान छान पाकिटं मिळायची, ते पैसे त्यात साठवायचे. तर असा माझा छान गल्ला जमला होता. मी विचार करते आता काय करायचं याचं असं. आणि एकदा बाबा माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की किसन कदम नावाचे एक व्यक्ती आहेत, आपल्या वाकडेवाडीतच राहतात आणि त्यांनी एका मुलीचा जीव वाचवला, तर आपण तुझे हे पैसे साठवलेत ते त्यांना मदत म्हणून देऊयात का, आणि थोडा खारीचा वाटा जरी आपण दिला तरी तो कधी कमी नसतो, हे त्यांनी सांगितलं. तर मी अगदी आनंदाने होकार दिला. म्हणजे ही त्यांची शिकवण की लहानपणापासून की प्रत्येकाला तुम्ही मदत, जी तुमच्याकडून होईल तेवढी तरी मदत करायला पाहिजे, हे ते नेहमी सांगायचे. महाविद्यालयीन जीवनापासूनच विविध चळवळीत श्रीधरजींचा सहभाग होताच. 1978 साली पुणे शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी व शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी त्यांची निवड झाली. राजकारणात असताना आणि नंतरही अविरत समाज कल्याणासाठी त्यांची धडपड चालू असे. झोपडपट्टी सुधारणा, आपदग्रस्तांना मदत, रक्तदान, वनसंवर्धन तसेच महाराष्ट्र राज्य कामगार साहित्य परिषदेत त्यांनी मोलाचा सहभाग बजावला. अनेकांना स्वयंरोजगार मिळवून दिला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावरील आपल्या 6 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक कामगार विषयक प्रश्न तडीस नेले. माडगूळ येथे कामगार कल्याण केंद्र स्थापना केली. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत अनेक निराश निराधार कुटुंबियांना आशेचा किरण दाखवला. पुढे शिवाजीनगर मतदारसंघातून त्यांनी 2 वेळा विधानसभा निवडणूक लढवली. हे जे काही सगळं अनुभवाचं संचित त्यांना मिळालेलं होतं त्याचा त्यांनी अतिशय समर्पकपणे वापर आपल्या साहित्य निर्मितीमध्ये केला. त्या काळात त्यांनी तिथल्या परिस्थितीचं, राजकारणातले जे डावपेच असतात त्याचं अतिशय सूक्ष्म ऑब्झर्वेशन केलेलं होतं आणि त्या सगळ्या त्याच्या निरीक्षणांवर आधारित त्याने एक अतिशय छान सटायरिकल पॉलिटिकल सटायर लिहिलं. त्याचं नाव 8864. की आज मराठी साहित्यामध्ये राजकीय कादंबऱ्यांचा विषय निघाला तर या कादंबरीचा उल्लेख केल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. याचं कारण एकतर मराठीमध्ये राजकीय विषयावरच्या कादंबऱ्या कमी आणि त्यामध्ये इतका मोठा एक पटल ज्याला आपण म्हणू, त्या पटलावरती मांडणी करणारं त्यांचं जे निरीक्षण आहे ते या कादंबरीतून खूप प्रभावीपणे पुढं आलं आणि एक राजकीय कादंबरीकार अशी त्यांना ओळख या कादंबरीने मिळवून दिली. नक्षत्रांसारख्या आभाळावर पसरलेल्या गदिमांच्या आठवणी, काव्य हा मराठी रसिकांचा अमोल ठेवा त्यांच्यापर्यंत विविध रूपात सुखरूप पोचवण्याचे व्रतच जणू श्रीधरजी व शीतलताई यांनी घेतले होते. गदिमांचा पुरिया हा काव्यसंग्रह, वैशाखी हा गीतसंग्रह, नाचरे मोरा हा बालगीतसंग्रह, आपली आई विद्याताई माडगूळकर हिचे आकाशाशी जडले नाते हे आत्मचरित्र या दोघांनी मिळून प्रकाशित केले. आपल्या वडिलांवर तर त्यांची गाढ श्रद्धाच होती. त्यांचे यथायोग्य स्मारक व्हावे यासाठी त्यांचे मन तळमळत असे. माडगूळ येथील विद्यार्थ्यांना पूर्वी शिक्षणासाठी कित्येक मैल लांब पायपीट करून तालुक्याच्या गावी जावे लागे. तिथे गजानन विकास प्रतिष्ठानची स्थापना करून त्यांनी गदिमा हायस्कूल उभारण्यात पुढाकार घेतला. गदिमा स्मारक समिती, महाराष्ट्र राज्य गदिमा प्रतिष्ठान पुणे तसेच गदिमा कला अकादमी अशा अनेक संस्थांचे कामकाज त्यांनी सांभाळले. गदिमांच्या आठवणी कथन करणारे मंतरलेल्या आठवणी हे त्यांचे पुस्तक मराठी साहित्य क्षेत्रात एक अमीट ठसा उमटवून आहे. मला आठवते की साहित्य परिषदेच्या या सभागृहामध्ये पुत्र सांगती अशा एका कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं होतं गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आणि या 3ही भावंडांना त्यामध्ये निमंत्रित केलेलं होतं. म्हणजे या तिघांचंही जीवन ध्येय काय असेल तर आपल्या वडिलांच्या कीर्तीचं गुणगान करणं आणि श्रीधरजींच्या जीवनामध्ये सुद्धा आपल्याला ते दिसतं. विशेषतः मंतरलेल्या आठवणी जे त्यांचं पुस्तक आहे त्याला तुफान प्रतिसाद मिळाला. तो स्तंभही मी बेळगाव तरुण भारतमध्ये वाचलेला होता. त्या सगळ्या आठवणी उलगडत असताना तो संबंध काळ त्यांनी ज्या पद्धतीने डोळ्यासमोर उभा केलेला आहे म्हणजे अल्पाक्षरी तरी अर्थबहुल असं ते सगळं स्तंभलेखन होतं. गदिमांच्या ऐन तारुण्यातील अप्रकाशित काव्यसंपदेचा नजराणा अजून गदिमा श्रीधरजींनी 2013 साली संपादन आणि भाष्य यासह वाचकांना बहाल केला. संत पंत तंत वाङ्मयांचे गदिमांवरील संस्कार त्यांच्या कवितेतून जागोजाग कसे प्रगटतात हे त्यांनी या पुस्तकात सोदाहरण सांगितले आहे.
गदिमांच्या गीतांचे कार्यक्रम तर त्यांच्या उपस्थितीशिवाय पूर्णत्वासच येत नसत. आपल्या वडिलांच्या शेकडो आठवणी, किस्से यांचा प्रचंड साठा त्यांच्याजवळ होता. गदिमांच्या जीवनाचा बहुढंगी पटच एखाद्या चलचित्राप्रमाणे ते रसिकांसमोर उभा करत. स्वीण होती त्यावेळेस, स्वीणची पद्धत होती. त्यांची जी स्वीण होती तिने एक निखारा त्यांच्या नाभीजवळ नेला आणि त्यांच्या नाभीजवळ नेल्यावर इतक्या वेळ गप्पा असलेले गदिमा एकदम कोहम म्हणून त्यांनी डाव फोडला आणि त्यामुळे मग सगळीकडे अर्थातच आनंद झाला. तर गदिमांचा जन्मच असा मृत्यूपासून सुरू झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. त्या गदिमा स्वतः म्हणायचे की ब्राह्मणांना द्विज म्हणतात, मी त्रिज आहे, तर माझा तिसऱ्यांदा जन्म झाला आहे. पुढे मला वाटतं धाकटी पाती मोठी पाती हा जो कार्यक्रम त्यांचा होता किंवा गाणी आठवणी हा जो कार्यक्रम होता त्यालाही अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. पण इंटरनेट ही संज्ञा नवीन असताना तरुणाईला जवळचे वाटणाऱ्या या माध्यमातूनही मराठी साहित्याला जागतिक पातळीवर नेणारे जाळे या पहिल्या मराठी भाषेतील साप्ताहिकाचे तोरण बांधण्याचेही श्रेय त्यांच्याकडेच जाते. याशिवाय फिल्म ॲडव्हायझरी कमिटी, ऑल इंडिया रेडिओ सल्लागार समिती, केंद्रीय फिल्म सेन्सॉर बोर्ड अशा केंद्र सरकारच्या विविध कमिट्यांवर त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 2013 साली गोवा येथे भरलेल्या कोकण साहित्य परिषदेत 8व्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. 2019 वर्ष उजाडले. महाकवी गदिमांचे ते जन्मशताब्दी वर्ष. योगायोगाने स्वरतीर्थ बाबूजी, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल यांचेही ते शताब्दी वर्ष. या आपल्या लाडक्या त्रिमूर्तीचे जन्मशताब्दी वर्ष देशी विदेशीचे मराठी रसिक मोठ्या उत्साहाने साजरे करत होते. या गदिमांच्या शताब्दी वर्षात त्यांच्या लौकिकाला शोभेचे स्मारक उभे राहावे यासाठी त्यांच्या जीवाची घालमेल होत होती. त्यासाठी त्यांचे सतत अथक प्रयत्न चालू होते. फेब्रुवारी महिन्यात अचानक जुन्या दुखण्याने डोके वर काढले. छातीत दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. साऱ्या आप्तेष्टांच्या जीवाला चटका लावून वयाच्या अवघ्या 72व्या वर्षी ते अनंतात विलीन झाले. आपल्या पित्याची जन्मशताब्दी साजरी करता करता अचानकच ते त्यांना भेटायलाच निघून गेले. कैरीचा आंबटपणा, आंब्याचा गोडवा तुम्ही शिकवलं जीवनफळ आनंदाने चाखायला. पंखातही बळ यायचं होतं तेव्हा इवल्याशा चोचीत भरवायचा चारा. पंखात बळ येताना भुरक नुडून जाताना भरून आलेल्या मनातल्या त्या मुक्या भावना. पंखात बळ देणारे पंख जेव्हा जखमी झाले आभाळच फाटून इवल्या पिलांच्या अंगावर आले. परमेश्वराच्या अघात करुणेचे प्रत्यंतरच मिळाले. सावित्रीच्या पुण्याईने संकट सारे टाळले. अजूनही रस्त्यामधून पावले जेव्हा अडखतात हीच बोटे धीर देऊन चाली करतात. तुम्ही दिलेल्या संस्कारांचा कुणीही करावा हेवा मनातल्या गाभाऱ्यात जपून ठेवलाय सारा देव. आठवणींचा पारिजाती पसरलाय सडा. किती हुंगावीत किती ठेवावीत तुझेला. सांताच्या देशात कधी भीतीच्या प्रदेशात एक करांगुली आहे सतत माझ्या हातात. गुड.